नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता तोरणाचा. तोही बरेच दिवस झाले तो पूर्णाचा व्हिडिओ पोस्ट करून. तर तो आज मी ते तोरण शिकवणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे इथे आपल्याला 3 कलरचे मोती. ते आहेत 5 नंबरचे. क्रीम कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि पोपटी कलर आहे. पट्टीमध्ये अजून 2 कलर आहेत. एक लाल कलर आहे आणि एक पिवळा कलर आहे. पण कस्टमरला वरती डिझाईन नको आहे आणि जो वरचा पट्टा आहे तो पण कमी हवा आहे, म्हणून मी सध्या फक्त तुम्हाला ह्या 3 कलरमध्येच ते कसं करायचं आहे ते सांगणार आहे आणि नंतर मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो वरचा पट्टा परत शिकवेन. वायर आहे 30 नंबरचं. इथे 40 नंबरचाही यूज केला तरी चालेल. सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर आपण हे तोरण बनवायला सुरुवात करूया. इथे हे तोरण मी 2 पद्धतीने शिकवणार आहे तुम्हाला. एक तर सुरुवातीला तुम्ही पूर्ण बॉर्डर करून घेऊ शकता, म्हणजे वरचा पट्टा करून घेऊ शकता, किंवा जे पानासारखं डिझाईन आहे खाली, पान नाही म्हणता येणार पण त्याला असं थोडा उभट शेप आहे पानाच्या टोकासारखा. तर करता करता म्हणजे ते पण पट्टीमध्ये करता करता कसं करायचं तो एक प्रकार सांगणार आहे. तुम्हाला जे सुटेबल होईल तसं तुम्ही ते डिझाईन करू शकता. आता चौकड्याची मी विण करणार आहे. त्यासाठी मी 4 क्रीम कलरचे मोती घेतलेत. वायरला आधी गाठ मारून घेतली आहे. आता हे 4ही मोत्यातनं सुई मी फिरवून घेणार आहे. त्यांना थोडा पट्टावरचा कस्टमरला नाजूक हवा आहे, म्हणून मी फक्त 2 चौकड्यांचीच बॉर्डर करणार आहे त्यांच्या तोरणासाठी. हे बघा, आपण 2 चौकडे एका लाईनीत करून घेतलेत. आता 2 चौकड्यांचीच आपल्याला पट्टी पुढे वाढवत जायची आहे. हे जे डिझाईन आहे ते 3 चौकड्यांवर आहे आणि नंतरचा जो दुसरा पॅटर्न येणार आहे तर मध्ये एक चौकड्याचा गॅप आहे, म्हणजे 4 चौकड्यांच्या मल्टिपलमध्ये आपल्याला पट्टी विणून घ्यायची आहे. हे बघ, बोलण्याच्या नादात मी सांगायची विसरले. हे 2 चौकडे झाल्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडसाठी 3 मोती घेतले आणि तो चौकडा पूर्ण केला. आता नंतर आपल्याला फक्त 2 चौकडे लागणार आहेत. परत आता सुरुवात करतोय म्हणून 3 चौकडे, 3 मोती, परत सुई फिरवून घेऊन हे 4 मोत्यातनं काढायची आणि 2 मोती घालून तिथला चौकडा पूर्ण करायचा आहे. आता ह्या डिझाईनला, ह्या पट्ट्याला आपल्याला खाली ते डिझाईन विणायचं आहे. तर डिझाईन विणण्यासाठी आपल्याला आता इथं कलरचा उपयोग करायचा आहे. एक क्रीम कलर घ्यायचा आहे, एक ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि परत एक क्रीम कलर घ्यायचा आहे. असं सुरुवातीचा चौकडा येणार आहे. आता परत 1 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आपल्याला.
आता इथे एक क्रीम कलर आणि एक पोपटी कलरचा मोती वापरायचा आहे. तुम्ही ह्या ग्रीनच्या ऐवजी दुसरे कलर घेतले तरी चालतील. एक डार्क आणि एक फेंट असा शेड घ्यायचा, म्हणजे जांभळा, निळा, लाल, पिवळा असेही कलर वापरले तरी चालतील. आता इथे एक हिरवा आणि एक क्रीम कलर असे 2 मोती घ्यायचे आहेत. तर ह्या हिरव्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे 2 क्रीम कलरचे आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. असे 3 मोती घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला एक क्रीम, एक ग्रीन आणि एक पोपटी कलरचा असे 3 मोती घ्यायचे आहेत. एक क्रीम, एक ग्रीन आणि एक पोपटी. कारण मी बाहेरच्या साईडने आहे म्हणून मी आधी क्रीम कलर घातला आहे. आता सुई परत फिरवून म्हणजे ह्या क्रीममधनं आणि ह्या 1, 2, 3 अशा 3 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पोपटी कलरचा चौकडा करायचा आहे आतमध्ये, म्हणून दोन्ही पण पोपटी कलरचे मोती घालणार आहे मी. आता इथे एक ग्रीन आणि एक क्रीम. आता परत फिरवून ह्या ग्रीनमधनं बाहेर पडायचं आहे. हे डिझाईन तुम्ही जेव्हा तुम्ही अखंड पट्टा करताल तेव्हा परत असं विणकाम करायचे तुम्हाला. म्हणजे ह्या 2 लाईनचा पट्टा येणार आहे आणि नंतरचं येणार आहे हे डिझाईनचं पॅटर्न आहे. आता इथे आपल्याला 2 क्रीम कलरचे आणि ग्रीन कलरचा मोती घ्यायचा आहे. तर सुई परत फिरवून ह्या मधल्या मोत्यावर काढून घ्यायची. आता इथे दोन्ही ग्रीन कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता दोन्ही क्रीम कलरचे मोती. हे बघा, 2 लाईनिंगची आपली वरची बॉर्डर राहणार आहे. त्याच्यानंतर आपण हे 3 लाईनी ज्या विणल्यात त्या डिझाईनच्या विणलेल्या आहेत. आता ह्या 3 लाईनी 3 चौकड्यांवर विणलेल्या आहेत. आता आपल्याला याला निमुळतं करायचं आहे. 3वर एकच चौकडा येऊ द्यायचा आहे. म्हणून आपण सुई अशी मधल्या ह्या हिरव्या मोत्यातनं काढणार आहे. पहिला आणि तिसरा चौकडा पूर्ण सोडून द्यायचा आहे आपल्याला. आणि आता इथे पूर्ण 3 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत. हे बघा, हे आपलं असं डिझाईन तयार होणार आहे. आता सुई परत फिरवून 1, 2, 3 चौथ्या जो चौकडा आहे बॉर्डरचा म्हणजे ह्या साईडचा, त्याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आपण आता खाली आहोत तर नागमोडी फिरवत मी सुई वरच्या बाजूने काढून घेते.
हे डिझाईन जेव्हा करायचं आहे तुम्हाला, तुम्ही अखंड पट्टा आधी विणून घेताल तेव्हा तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे, किंवा तुम्ही कंटिन्यू जर करणार असाल तर आता मी तुम्हाला ती पण पद्धत दाखवते. आता हे बघा, आपण वरचे बॉर्डरचा पट्टा विणणार आहोत. तर आपल्याला 3 डिझाईन नंतर एक चौकड्याचा गॅप द्यायचा आहे आपल्याला. तर आता हा आपण गॅप देण्याची चौकड्याची लाईन करत आहोत. आता हा पॅटर्न जो आधी शिकवला होता तेव्हा मी क्रीम कलरच्या 3 लाईनी विणून घेतल्या होत्या आणि नंतर मग हा पॅटर्न शिकवला होता. आता पॅटर्न येणार आहे ते आता अखंड कसं विणायचं ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पट्ट्यासहित खालचं डिझाईन आपल्याला कव्हर करायचं आहे. तर आता सुरुवातीला मी 3 क्रीम कलरचे मोती घेतलेत आणि हा पहिला चौकडा विणला आहे. प्रत्येक एका पॅटर्न नंतर एका चौकड्याचा गॅप द्यायचा आहे आपल्याला. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घालायचे. ही झाली वरची बॉर्डर. आता यालाच कंटिन्यू कसं डिझाईन करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. आता इथे आपल्याला एक क्रीम कलर, एक ग्रीन कलर, हिरवा कलर आणि परत एक क्रीम कलर असा मोती घ्यायचा आहे. ह्या हिरव्यातनं बाहेर पडायचं आहे. आता इथे एक क्रीम कलर, एक ग्रीन कलर आणि एक पोपटी कलर. आता एक हिरवा कलर आणि 2 क्रीम कलर. आपण हे अखंड कसं करायचे ते तुम्हाला दाखवते. आता हे बघा, पट्ट्याचे 2 चौकडे झाले, त्याच्यानंतर आपले पुढचे 3 चौकडे झालेत. आता ह्या हिरव्यातनं मी इकडे साईडला सुई काढून घेते. आता इथे 2 ग्रीन कलर आणि एक पोपटी कलर असे 3 मोती घालायचे आणि ह्या चौकड्यावरचा चौकडा विणायचा आहे. आता इथे आपण एक एक्स्ट्राचा चौकडा साईडला वाढवणार आहोत. आता इथे हे तिन्ही पूर्ण क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. परत आता सुई फिरवून इकडे ह्या पोपटीमधनं बाहेर काढायची. आता इथे दोन्ही पोपटी कलरचे येणार आहेत. आतला पोपटी कलरचा चौकडा आहे आपला. सुई फिरवून इकडच्या साईडच्या पोपटीमधनं बाहेर काढून घ्यायची. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत.
आता इकडचं सगळं वरचं काम आपल्याला क्रीम कलरने करायचं आहे. 2-2 मोती घालून ते चौकडे पूर्ण करायचे आहेत. सुई परत वरच्या मोत्यातनं काढून घेतली. आता वरती पट्टाच आहे त्याच्यामुळे तो क्रीम कलरचाच करायचा आहे आपल्याला. 3 मोती घातलेत आणि पहिला त्रिकोण म्हणते पहिला चौकडा पूर्ण केला आहे. तर परत 2 क्रीम कलरचे मोती. हा दुसरा चौकडा पूर्ण. आपले वरच्या पट्टीचे 2 चौकडे पूर्ण झालेत. आता खाली डिझाईनचा भाग करायचा आहे आपल्याला. तर आता एक क्रीम कलर, एक क्रीम आणि एक ग्रीन कलरचा मोती घालायचा आहे. ह्या चौकडा पूर्ण करायचा आहे. आता परत सुई फिरवून अशी खाली पोपटी कलरमधनं बाहेर काढायची. आता परत इथे एक ग्रीन आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत ह्या हिरव्यातनं आणि पोपटीतनं सुई बाहेर काढायची. आता इथे दोन्ही क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. हे आपले 2 प्रकारे 2 पॅटर्न तयार झालेत. आता परत तिसरा पॅटर्न येण्यासाठी मध्ये एकचा गॅप द्यायचा आहे. तसे वरच्या पट्टीतले हे 2 चौकडे विणायचे. आता सुई आपली इकडे आहे तर मी ही सुई फिरवत नेऊन वरतून जो दुसरा चौकडा आहे त्याच्यातनं बाहेर काढणार आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे तोरणाचं पॅटर्न पूर्ण करायचं आहे. आता सुरुवातीला पहिला चौकडा आहे म्हणून 3 मोती घालायचे आहेत. परत 2 मोती घालून वरचा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता इथून तिसऱ्या पॅटर्नला सुरुवात होणार आहे. तर आधी मी वरच्या पट्टीचे 2 चौकडे विणून घेते. हे वरच्या पट्टीचे 2 चौकडे झालेत. असंच आपल्याला पुढे कंटिन्यू करत तोरण वाढवायचे. पण समजा तुमचं तोरण मापामध्ये पूर्ण बसत नसेल, म्हणजे डिझाईन जर पूर्ण होऊन थोडं माप उरत असेल तर तुम्ही सुरुवातीला आणि शेवटी व्हाईट कलरचा परत एक चौकड्याची लाईन इकडे वाढवून घेऊ शकता. आता ही स्टार्टिंग मी कशी केली आहे, सुरुवातीपासूनच डिझाईनला सुरुवात केलेली आहे. मला जवळजवळ हे 28.5 इंच तोरण विणायचं आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, सुरुवातीला हा वरचा पट्टा पूर्ण विणून घेणार आहे 28.5 इंचाचा.
आणि त्याच्यानंतर ते किती बसते डिझाईन ते पाहणार आहे, कारण आपल्याला 4च्या मल्टिपलमध्ये ही पट्टी विणून घ्यायची आहे. तुम्ही कदाचित हे जर तुम्हाला पॅटर्न वाढवायचा असेल, हा आकार जर तुम्हाला मोठा करायचा असेल तर तसं तुम्ही डिझाईन वाढवा. म्हणजे तुमचे 3च्या ऐवजी 5च्या चौकड्यामध्ये हे डिझाईन येणार. 4मध्ये कारण हा चौकडा येणार नाही, 5मध्ये येईल. तर तुम्ही ह्या 3च्या ऐवजी 5मध्ये डिझाईन बसवा, म्हणजे पान थोडंसं मोठं झाल्यासारखं येईल. कारण एकदमच छोटे पानं देवघराला जे तयार करता येत नाहीत, अगदी छोटे छोटे, म्हणून ह्यामध्ये मी असा हिरवा आणि पोपटी कलर भरलेला आहे. तर आधी जे मी शॉर्ट्स टाकलेला आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच, आणि त्यामध्ये जो पट्टा आहे तो नंतर मी परत शिकवेल. काही नाही, वरती थोडा तो वाढवून आहे, त्यात मी हळदी कुंकू म्हणून लाल आणि पिवळ्या कलरचा वापर केला आहे, आणि खाली तोरणासाठी पानांचा रंग म्हणून हा पोपटी आणि हिरवा कलर वापरला आहे. बाकी डिझाईन ही सेमच राहणार आहे त्या तोरणाला, पण फक्त पट्टा थोडा ब्रॉड आहे. तर हे डिझाईन मी कंटिन्यू करेल आणि मग फोटो तुम्हाला टाकते. पण तुम्हाला जर हे डिझाईन आवडलं असेल तर हे तोरण नक्की बनवा. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.